नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे। आज बाहेरगावी गेलो असता परतीच्या प्रवासामध्ये आपला जो मुख्य रस्ता आहे मनोर-वाडा, जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जो जोडणारा जो मुख्य रस्ता आहे वाडा मनोर रस्ता, तुम्ही बघू शकताय एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरती। वाड्यावरून निघाल्यानंतर मनोरला येताना एवढे खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमध्ये कितीतरी लोकांचे, शेकडो नागरिकांचे येथील जीव गेलेले आहेत। तरी पण या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाग येत नाहीये। मला असं वाटतं की हे अधिकारी झोपलेले आहेत। आता मला पण हे खूप खड्डे जाणवले। याच खड्ड्यामध्ये माझ्याही गाडीच्या बंपरचं पण नुकसान झालेलं आहे, पण ते सांगू कोणाला। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे जे खड्डे आहेत, तुम्ही हे खड्डे सर्व भरून घ्या। पावसाळ्यामध्ये आपण या रस्त्यावरती मला नाही वाटत की कुठेच आपण डागडुजी केलेली आहे। कसल्याही प्रकारची यांना घाबरी राहिलेली नाही आहे। खड्डे पडत आहेत, यांचं सर्रासपणे या ठिकाणी दुर्लक्ष आहे। मी निषेध व्यक्त करतो अशा अधिकाऱ्यांचा की आपल्यामुळे आमच्या जिल्ह्यातील नागरिकांना या रस्त्यामध्ये स्वतःचा बळी द्यावा लागत आहे। तुम्ही बघू शकता माझी गाडी आहे बघा मागे। या ठिकाणी उजेड पण नव्हता, मग लाईट चालू करून मी व्हिडिओ बनवतोय। ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, फक्त खड्डे आणि खड्डे आणि खड्डे, फक्त खड्डेमय रस्ता आहे। मला एक प्रश्न पडलेला आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत, हा प्रश्न उपस्थित आहे। तरी माझी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला की आपण लवकरात लवकर या खड्ड्यांवरती मार्ग काढावा, या खड्ड्यांची डागडुजी करावी व पावसाळ्यामध्ये पण आपण या रस्त्याचं काम हे प्रगतीपथावरती सुरू करावं। अन्यथा या ठिकाणी शेकडो नागरिकांना अजून त्यांचा जीव गमवावा लागणार आहे। धन्यवाद।